आजचा हा डेमो प्लॅन करण्यासाठीचा मेन पॉइंट हा आहे की आपल्याला जे काही AI टूल्स वगैरे आता सध्या मार्केटमध्ये बूम करत आहे, ठीक आहे. तर ते बूम आपल्यासाठीच करतात, तर त्याच्यामध्ये त्याची हेल्प घेऊन आपण आपल्या मध्ये करिअर ग्रोथ कशा पद्धतीने डेव्हलप करू शकतो. ओके. जे काही वर्क करण्यासाठी आपल्याला डेज लागत आहे, ठीक आहे, त्या मंथ्स लागत आहेत, काही काही प्रोजेक्ट मध्ये खूप सारा मोठा प्रोजेक्ट असेल, ठीक आहे, त्यासाठी आपल्याला इयर पण लागू शकतो. आता इयर साठी तर जाऊ शकत नाही, नाही का? कारण टेक्नॉलॉजी एवढी डेव्हलप झाली आहे, तर ते किती मॅक्स साईजचा किंवा कितीही त्याच्यामध्ये लेंथचा प्रोजेक्ट असेल तर तो विदिन द मंथ मध्ये सुद्धा आता कम्प्लीट होतो, ठीक आहे. तर हे का पॉसिबल झालंय, तर AI टेक्नॉलॉजीमुळे. करेक्ट. तर आता AI टेक्नॉलॉजी मध्ये पण खूप सारे AI अवेलेबल आहेत, जे की तुम्ही बघत असाल की काही इमेजेस क्रिएट करण्यासाठी अवेलेबल आहेत. करेक्ट. की आता मध्ये एक ट्रेंड आलेला की जिबली स्टाईल फोटोग्राफी, तर तो तसले AI झाले. त्याच्यानंतर काही डॉक्युमेंटरीसाठी AI झाले. त्याच्यानंतर स्पेशली कोडिंग साठी मल्टिपल AI येतात. मोस्ट फोकस तर त्यांचा कोडिंग मध्येच आहे. करेक्ट. जे काही AI डेव्हलप होत आहे तर ते मोस्टली कोडिंग साठीच प्रेफर केले जातात, किंवा त्याच्यामध्ये जास्त हेल्प ही कोडिंगचीच घेतली जाते. आता आपण आपल्या इंडस्ट्री बद्दल विचार करतोय किंवा आपण आपल्या टेक्नॉलॉजी बद्दल विचार करतोय, सो तेच त्या पर्टिक्युलर फॉर्ममध्ये ते मेडिकल मध्ये पण त्या पर्टिक्युलर फील्ड मधले त्यांची AI त्यांनी डेव्हलप केले. तर असे मल्टिपल AI अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये आपण जे आपल्याला युजफुल वाटत आहेत, ओके. तर आता प्रत्येक एआयचं एक पर्टिक्युलर युसेज आहे, त्याच्यामध्ये त्याचे एक एक्सपर्टाईज त्यांनी बिल्ड केलेली आहे. करेक्ट. तर सो जो आपण लास्ट टाइमला डिस्कस केलं, आज आपण त्याच एआय बद्दल डिस्कस करतोय, विच इज नेम ऑफ कर्सर AI. करेक्ट. तर कर्सर AI सारखे पण मल्टिपल टूल्स अवेलेबल आहेत, जे की अजून आपल्याला बघायला मिळतील मार्केटमध्ये. ओके. तर ते एक्सप्लोर केल्याच्या नंतर त्यांचे नेम, आता ते त्या मेन ट्रेंडिंग टॉपिक आहे की जो सगळ्यांनाच नॉन आहे ते, विच इज नेम ऑफ चॅट जीपीटी. करेक्ट. चॅट जीपीटी हा सर्वांना माहिती झालेला आहे. चॅट जीपीटी म्हणजे असं कोणीच नाही की एखाद्याला बर्थडे विश करायचं म्हटलं तरी तो त्या चॅट जीपीटीचा युज करतोय. करेक्ट. तर म्हणजे ह्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आता आपल्याला काय कोणाला विश वगैरे नाही करायचे, आपल्याला लर्न करायचे की आपण त्या पर्टिक्युलर AI ची हेल्प घेऊन आपल्या प्रोजेक्ट मध्ये आपण आपली एक्सपर्टाईज कशा प्रकारे बिल्ड करू शकतो. ओके. आपण एखादा प्रोजेक्ट डेव्हलप करायचा आहे, तर तो इफ इवन यू डोंट नो कोडिंग, ओके, म्हणजे तुम्हाला कोडिंग येत नाहीये, तुम्हाला कोडिंगचं सी पण माहिती नाहीये, त्या केसमध्ये सुद्धा तुम्ही एक खूप छान असा प्रोजेक्ट डिझाईन करू शकता, एखादं ऍप्लिकेशन बनवू शकता. आपण त्याला सॉफ्टवेअर बोलायचं, ओके. एक वेब ऍप्लिकेशन असेल किंवा एक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असेल, तर तो तुम्ही विदिन द मिनिट, आता विदिन द मिनिट हे फक्त बोलायला झालं, ओके. बट विदिन द मिनिट मध्ये काहीच होत नाही, बिकॉज आपल्याला एखादं प्रॉम्प्ट लिहायचं म्हटलं तरी याला मिनिमम 5 मिनिट तर लागतात. करेक्ट. त्या गोष्टी पण आहेत. पण हे बोलायचं झालं तर तो जो रिस्पॉन्ड करतोय तर तो आपल्याला विदिन द मिनिट मध्ये करतोय. तर आपल्याला विचारण्यासाठी किती वेळ लागतो हे आपल्या कॅपेबिलिटीवर किंवा आपल्या नॉलेजवरती डिपेंड करतं. इवन आपल्याला पर्टिक्युलर नॉलेजचं जरी एक्सपिरियन्स नसेल किंवा आपल्याला त्या पर्टिक्युलर नॉलेज मध्ये जरी विचारता नाही आलं, सपोज लँग्वेज आपण इंग्लिश पकडूया, ओके, तर इंग्लिश मध्ये आपण विचारतो की त्या सम टाइम त्या केसमध्ये पण आपल्याला थोडेसे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर त्या केसमध्ये आपण विथ हिंदी, विथ आवर लोकल लँग्वेज, ओके, असं कुठल्या पण लँग्वेज मध्ये त्या AI ला आपण विचारू शकतो आणि तो आपल्याला तशा प्रकारे हेल्प करतोय, ठीक आहे. तर आज मी जे एक्झाम्पल शोकेस करतोय ते मी एक विदिन हाफ आवर मध्ये क्रिएट केलंय, ठीक आहे. आता मी जस्ट आता किती झाले, 7:17, ठीक आहे. तर मी एक 6:30 ला बसलेलो, म्हणजे मी ओपन केलेला किंवा मला हा प्रोजेक्ट रेडी करून तुम्हाला शोकेस करायचा होता. आता मी आता जर लाईव्ह मध्ये शोकेस केला असता तर त्याच्यासाठी मल्टिपल टाइम आपला त्याने कन्झ्युम केला असता. आणि जेव्हा तुम्ही याच्यावरती वर्किंग करता किंवा जेव्हा तुम्हाला याच्यावरती ऍज एक्सपेक्टेड प्रोजेक्ट पाहिजे असेल, त्यावेळेस मेक शुअर दॅट की यू हॅव प्रॉपर इंटरनेट कनेक्शन, ठीक आहे. तर तुमच्याकडे प्रॉपर इंटरनेट कनेक्शन असणं गरजेचं आहे. बाकी तुमच्याकडे काहीही नसलं तर चालेल, एक तुमच्याकडे मशीन आहे, ठीक आहे. तुम्ही याच्यामध्ये मोबाईलचा यूज करू शकता, बट मी मोबाईल प्रेफर करणार नाही, चालेल. पीसीचा तुम्ही यूज करता, तुमच्याकडे पीसी आहे आणि तुमच्याकडे प्रॉपर इंटरनेट कनेक्शन आहे, देन तुम्ही याच्यामध्ये हवा तो प्रोजेक्ट, हव्या त्या गोष्टी, जे काय सध्या मार्केटमध्ये बघतोय, ट्रेंडिंग बघतोय, तर ते सर्व गोष्टी तुम्ही याच्यामध्ये डिझाईन करू शकता ऍज युअर ओन, ओके. त्याच्यानंतर तुम्ही स्वतःचे जे गिट रिपॉझिटरी करताय तर त्या ठिकाणी तुम्ही त्याला मेंटेन करू शकता. तर त्याच कंडिशन मध्ये आपण हा एक जो AI आहे तो आज एक्सप्लोर करण्यासाठी घेतलेला आहे. मी त्याचा नेम पुन्हा एकदा रिपीट करतोय, कर्सर.ai, ठीक आहे. तर
मी याच्यावरती लास्ट 1.5 मंथ पासून वर्किंग करतोय. बिकॉज त्याआधी हा AI मला पण माहिती नव्हता. आणि जस्ट एक्सप्लोर करताना याच्यामध्ये अशा काही गोष्टी मला जाणवल्या की त्या खरंच खूप इझी टू अंडरस्टँड आहेत, इझी टू बिल्ड आहेत. ओके. तर त्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण आज या ठिकाणी शेअर करणार आहोत. तर मोस्टली फर्स्ट याचा सेटअप. ठीक आहे. सेटअप साठी जास्त काहीच नाही. cursor.com ही वेबसाईट आहे. ती वेबसाईट गुगलला गेल्याच्या नंतर हा आपल्याला इंटरफेस बघायला मिळेल. त्याच्यानंतर जर साइन इन असेल, सॉरी, अकाउंट नसेल तर अकाउंट तुम्ही साइन इन वरती क्लिक करून साइन इनच्या नंतर जर आपल्याला एक साइन अपचा ऑप्शन मिळेल त्या ठिकाणी तुम्ही अकाउंट क्रिएट करून घेऊ शकता. ठीक आहे. तर हे अकाउंट क्रिएट करण्यासाठी तुमच्याकडे 1 मिनिट सुद्धा खूप आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये हा जो AI आहे, हा AI बेसिकली बिल्ड झालेला आहे एका एडिटरसाठी. ओके. तर हा एक AI तर आहे, पण हा एक AI कोड एडिटर आहे. करेक्ट. म्हणजे जसं आपण चॅट जीपीटी बघतो, चॅट जीपीटी एक वेबसाईट, वेब ऍप्लिकेशन आहे. ओके. तर ते वेब ऍप्लिकेशन मध्ये आपण त्याला ओपन करणार, आपण खाली त्याला प्रॉम्प्ट देत राहणार आणि वरती आपल्याला तो त्याचं इनपुट किंवा आउटपुट आपल्याला देत राहतो. करेक्ट. तर त्या केसमध्ये, याच्या केसमध्ये तसं नाही. हा जो AI आहे हा स्वतः त्याच्यामध्ये एडिटिंग, रीडिंग, रायटिंग सुद्धा त्याच्यामध्ये करतो ऍज अ, जसं आपण व्हीएस कोड मध्ये करतो. आता जर सांगितलं की हाच AI का प्रेफर करायचा, किंवा आपण याच्यामध्ये याला इन्स्टॉल करण्यासाठी आपण याच्यामध्ये इन्स्टॉलेशन करतोय. ओके. आणि व्हीएस कोड मध्ये पण खूप साऱ्या गोष्टी आलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये पण आपण त्याच्यामध्ये अशा पर्टिक्युलर लेवलला कोडिंग करू शकतो. तर दॅट इज करेक्ट. बट ऍज कम्पेअर टू DCI याच्यामध्ये अशा पर्टिक्युलर गोष्टी नाही. याच्यामध्ये सध्या प्लगइन्स वगैरे अवेलेबल आहेत की जे आपण इन्स्टॉल करून याच्यामध्ये घेऊ शकतो. ओके. जसं की मी आपण काल मध्ये पण एक सांगितलेलं की याच्यामध्ये पण AI टूल्सचे जे काही प्लगइन्स आहेत ते इन्स्टॉल करून याच्यामध्ये आपण ज्यावेळेस कोड राईट करतोय तर ते आपल्याला सजेशन्स देत चालतो. ओके. तो आपल्याला सजेशन्स देत चालतोय. जसं आता इन्क्लूड करतोय बिकॉज व्हीएस कोड त्या पर्टिक्युलर वर्ड साठी सपोर्टेबल आहे. मी इन करतोय म्हणजे व्हीएस कोडला ते आयडिया आहे की याला आता इन्क्लूड करायचंय, सो त्याने ते मला इन्क्लूड वर्ड जो आहे तो प्रेफर केलाय. करेक्ट. पण त्याच केसमध्ये जर माझ्याकडे आता एआयचं प्लगइन असतं, AI मीन्स कोडिंग साठी आहे. आपण याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल साठी गिटहब को पायलट घेऊयात. ओके. तर गिटहब को पायलट हा सुद्धा एक पॉवरफुल AI आहे जो की आपल्याला या प्लगइन सपोर्ट मध्ये इनबिल्ट त्याचा सपोर्ट याच्यामध्ये बघायला मिळतो. तो जर आपल्याकडे इन्स्टॉल असेल त्याच्यानंतर त्याच्यासाठी लॉग इन वगैरे करायला लागतं. ठीक आहे. लॉग इन म्हणजे हा AI याच्यामध्ये प्लगइन इन्स्टॉल करायचं. सो ब्राउझरला जाऊन एक अकाउंट क्रिएट करून घ्यायचं. त्या अकाउंटच्या याच्यामध्ये आपल्याला क्रेडेन्शियल पास करून सेव्ह करून टाकायचं. ओके. जर मी इन्क्लूड टाकलं आणि जर माझं जर प्रोग्रामचं नेम त्या पर्टिक्युलर फॉर्म मध्ये असेल किंवा करेक्ट असेल तर तुम्हाला एक डेमो प्रोग्राम शोकेस करतो की तुम्हाला या पर्टिक्युलर प्रोग्रामने जायचं आहे का. ओके. अशा पद्धतीची हेल्प आपल्याला हे या ठिकाणी प्रोग्राम्स करतायत, किंवा सॉरी हे AI टूल्स करतायत. बट ऍज कम्पेअर टू व्हीएस कोड, हा जो आपण आता AI बघतो हा कम्प्लिटली एक एडिटर आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये आपण प्रोजेक्ट बनवू शकतो, प्रोजेक्ट रीड करू शकतो, प्रोजेक्ट राईट करू शकतो आणि प्रोजेक्ट इझिली डिप्लॉय करू शकतो. ठीक आहे. ऑन क्लाउड प्लॅटफॉर्म. म्हणजे आपल्याला काहीच करायचं नाहीये. फक्त तुम्हाला एवढी आयडिया पाहिजे की तुम्ही इन्स्ट्रक्शन प्रॉपर त्याला देऊ शकता. ओके. म्हणजे मी क्लासला स्टार्टिंगला एक कमिट केलं किंवा एक मेसेज तुम्हाला दिलेला की इवन इफ यू डोंट नो कोडिंग, तुम्हाला कोडिंग काहीच येत नाहीये, तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्ही एक सॉफ्टवेअर डेव्हलप करू शकता. ठीक आहे. इथपर्यंत अंडरस्टँड झालंय? एकदम मला क्विक रिस्पॉन्स द्या म्हणजे मी येस सर. नेक्स्ट स्टेपला जाईल. ओके. ठीक आहे. आता हा जो AI आहे त्याच्यामध्ये त्याने एक स्टार्टिंग इंटरफेस दिलाय. ओके. इंटरफेस देतोय म्हणजे हा जो AI आपण आता डाउनलोड करणार हा सपोर्टेड 3 त्याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टम मध्ये येतो. एक विंडोज, लिनक्स आणि थर्ड वन इज मोस्ट पॉप्युलर ऑपरेटिंग सिस्टम विच इज नेम ऑफ मॅक ऑपरेटिंग सिस्टम. ओके. तर मॅक सारख्या याच्यामध्ये पण याचा सपोर्ट आहे, लिनक्स मध्ये पण आहे. लिनक्स मध्ये आपण जर डाउनलोड फ्रॉम लिनक्स केलं, जर केलं असेल तर तुम्हाला त्याची आयडिया असेल, नसेल केलं तर डाउनलोड करून घेऊ शकता. डाउनलोड केल्याच्या नंतर मी लगेच 1 बाय 1 जातोय. ओके. तर आपण हा पूर्ण डॅशबोर्ड आता चेक करतोय. मी 1 बाय 1 याच्यामध्ये याला अंडरस्टँड करून सांगतो. सो डाउनलोड फ्रॉम लिनक्स केल्याच्या नंतर आपल्याला एक त्याची इमेज फाईल डाउनलोड करून मिळते. ओके. जी की डिस्क इमेज असते ती डाउनलोड करून मिळते. त्याच्यामध्ये आपल्याला क्लिक करायचं असतं आणि त्याला ओपन करायचं असतं. ओके. म्हणजे हे ऍज अ ऍप्लिकेशन
या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. याच्यावरती आपण क्लिक केल्याच्या नंतर डायरेक्टली जसं आपण व्हीएस कोड ओपन करतो सेम ॲज इट इज यू कॅन डू इट. ओके. त्याच्यानंतर ओपन झाल्याच्या नंतर तो आपल्याला विचारतो की तुम्हाला कुठलं कोड एडिटर सिलेक्ट करायचंय. ओके. तर हा जो एआय आहे हा एक एआय कोड एडिटर आहे. ओके. कोड एडिटर म्हणजेच की जसं व्हीएस कोड, सबलाईम एडिटर, टेक्स्ट एडिटर, दॅट टाईप. तर त्याच्यामध्ये आपण एक पर्टिक्युलर ऑप्शन जर सिलेक्ट केला की आय वॉन्ट टू गो थ्रू विथ सबलाईम एडिटर, तर तशा याच्यामध्ये पण आपण त्याला जाऊ शकतो. आपण त्याचा इंटरफेस सबलाईम एडिटर सारखा घेऊ शकतो. आणि जर तुम्ही त्याला गो थ्रू विथ व्हीएस कोड केलं तर व्हीएस कोडचं जसं इंटरफेस आहे तसं तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळतो. करेक्ट. तर अशा प्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये कोड एडिटर सिलेक्ट करू शकता. तुम्हाला जो व्ह्यू पाहिजे तुम्ही त्याच्यामध्ये कॅप्चर करू शकता. करेक्ट. हे झालंय. आता आता मी काय सांगितलं की आपण ओपन केली इमेज कर्सर यायची. त्याच्यानंतर आपल्याला हा व्ह्यू दिसलाय. त्याच्यानंतर खाली येतोय मी. याच्यामध्ये मोस्टली आपल्याला तो एक प्रोग्रामिंग दाखवतोय. ठीक आहे. याच्यामध्ये आपण एक बघा आपण एक वर्ड जरी टाइप केला तर तो आपल्याला कम्प्लीट त्याच्यामध्ये त्या फॉरवर्ड मध्ये तो देतो की तुम्हाला हे टाइप करायचं आहे का किंवा तुम्हाला या वेने जायचंय का, तुम्हाला अशी प्रोग्रामिंग पाहिजे का, नेट वर्क का. ओके. तर आपण आता या ठिकाणी होतो. सो याच्यामध्ये आपण आता इन्स्टॉल केलंय. ओके. त्याच्यानंतर आपण हा व्ह्यू बघतोय. याच्यामध्ये आपल्याला कोड राईट साठी तो ऍज अ एआय हेल्प करतोय. करेक्ट. तर ते झालंय. त्याच्यानंतर या ठिकाणी प्रॉम्प्ट देऊन प्रोजेक्ट डिझाईन करणं. तर हा व्ह्यू जस्ट लेट मी शोकेस. तर लेफ्ट साईडला राईट साईडला मी त्याला पर्टिक्युलर प्रॉम्प्ट देतोय की मला जे पाहिजे ते मिळवण्यासाठी मी राईट साईडला प्रॉम्प्ट देतोय. त्याच्यानंतर तो इनबिल्ड मध्ये डायरेक्टली वर्किंग करतोय, कोड राईट करतोय आणि मला ऍज अ प्रोजेक्ट तो डिझाईन करून देण्यासाठी हेल्प करतोय. मला काहीच करायची गरज नाही. मला कोडिंग पण माहिती नाहीये आणि मला फक्त माझ्याकडे हा सेटअप आहे आणि आय हॅव प्रॉपर इंटरनेट कनेक्शन. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये प्रॉम्प्ट रायटिंग करून मला जे काही पाहिजे, फक्त तुमच्याकडे आयडिया असली पाहिजे की तुम्हाला प्रोजेक्ट कुठला पाहिजे, तुम्हाला त्याच्यामध्ये फंक्शनॅलिटी काय पाहिजे. तर याच्यामध्ये तुम्ही कुठलंही प्रोजेक्ट मॅपिंग घेऊ शकता. इवन इफ यू वॉन्ट मेक अ रिस्पॉन्सिव्ह थीम लाईक म्हणजे कुठलंही तुम्ही एक एक्झाम्पल घेऊन सपोज एखाद्या तुम्हाला हॉटेल बुकिंगसाठी वेबसाईट वगैरे करायची तर तुम्ही तशा प्रकारचं प्रॉम्प्ट रायटिंग देऊन सुद्धा त्याच्याकडून डिझाईन क्रिएट करून घेऊ शकता. ओके. तर मी याच्याकडे नंतर येतो या चॅटबॉट मध्ये आणि आपण प्रोजेक्ट कुठला डिझाईन केलाय तो आपण थोड्या वेळाने बघतोय. बट बिफोर दॅट आपण याला समजून घेऊयात की व्हॉट इज कर्सर आहे. त्याच्यामध्ये प्रॉम्प्ट रायटिंग करून पण आपण प्रोजेक्ट डिझाईन करू शकतो. तो पार्ट पण आता आपण क्लिअर केलाय. ओके. आणि याच्यामध्ये एडिटिंग नॅचरल लँग्वेज तुम्ही तुमच्या सिम्पल लँग्वेज मध्ये सुद्धा त्याला प्रॉम्प्ट देऊन इन्स्ट्रक्शन देऊन त्याच्याकडून त्या पर्टिक्युलर गोष्टी क्रिएट करून घेऊ शकता. ठीक आहे. तर ह्या बेसिक डिटेल्स आहेत या AI बद्दल. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं याच्यामध्ये लॉग इन करून घ्यायचं. करेक्ट. साइन इन केलं, साइन अप करून घ्यायचं, अकाउंट क्रिएट करून घ्यायचं. अकाउंट क्रिएट केल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला एक अराउंड 14 डेज साठी एक फ्री ट्रायल मिळतो. ओके. तर तो इनफ आहे याला अंडरस्टँड करून घेण्यासाठी. आणि 14 डेजचा एक फ्री ट्रायल मिळाल्याच्या नंतर सुद्धा याच्यामध्ये हा आपल्याला लाईफ टाईम फ्री सपोर्ट साठी पण पर्टिक्युलर विथ लिमिटेड गोष्टी अवेलेबल आहेत ज्या की आपल्याला ऍज अ प्रो लेवलला मिळत नाहीयेत. तर त्याचा हेल्प करून सुद्धा आपण ह्याच्यामध्ये बेस्ट प्रोजेक्ट सुद्धा डिझाईन करू शकतो. ठीक आहे. तर याच्या प्राइसिंग टेबल वरती मी काय जात नाही. प्राइसिंग टेबल सुद्धा तुम्ही याच्यामध्ये चेक करू शकता. अराउंड $20 पर मंथ अशी जी प्राइसिंग आहे. इफ यू वॉन्ट टू परचेस यू कॅन गो थ्रू विथ दिस. तर त्या पण गोष्टी याच्यामध्ये आहेत. सो लेट मी शो समथिंग. ओके. तर आता याच्यामध्ये याला मी पर्टिक्युलर इन्स्ट्रक्शन देत होतो. सो इन्स्ट्रक्शन देण्याच्या आधी जस्ट 1 मिनिट.
जस्ट 1 मिनिट. ठीक आहे, जोपर्यंत ती लिंक ओपन होत नाहीये तोपर्यंत आपण अदर डिस्कस करूयात. ठीक आहे, झाली ओपन. तर याच्यामध्ये आता मोस्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे एक मेन इम्पॉर्टंट थिंग याच्यामध्ये काय आहे की हा जो ए आहे हा गिटहब वरती अपलोड केलेले प्रोजेक्ट स्वतः रीड करतो, त्याच्यावरती तो त्याला चेक करतो, आणि इफ इव्हन आपल्याला याच्यामध्ये काही जरी अपडेट करायचं असेल, ठीक आहे, तर तशा पर्टिक्युलर इन्स्ट्रक्शन देऊन आपण त्याला त्याच्यामध्ये अपडेट सुद्धा करू शकतो. फक्त गिटहब अकाउंट आपलं पर्सनल असलं पाहिजे. ठीक आहे, तर ते कॉमन आहे, तर ते आपल्याला माहितीच पाहिजे. गिटहब अकाउंट आता याला लिंक केले. ओके, तर माझं जे गिटहब अकाउंट आहे त्याला मी लिंक केलंय. त्याच्यानंतर लिंक केल्याच्या नंतर तो पर्टिक्युलर रेपॉझिटरीज जे काय आहेत तो याच्यामध्ये लिस्ट करून बघू शकतोय, त्याचा ऍक्सेस तो घेऊ शकतोय. त्याच्यानंतर त्या पर्टिक्युलर रेपॉझिटरी मध्ये जर मी सिलेक्ट केलं की मला या पर्टिक्युलर रेपॉझिटरी मध्ये हा माझा प्रोजेक्ट आहे, याच्यामध्ये मला काही चेंजेस करायचा, तर तो पर्टिक्युलर त्याला प्रॉम्प्ट देऊन, ओके, प्रॉम्प्ट मीन्स त्याला आपण एक इनपुट देतोय आणि तो त्याचा आउटपुट आपल्याला देतोय. ओके, तर दॅट इज प्रॉम्प्ट. त्या पर्टिक्युलर प्रॉम्प्ट देऊन त्याच्यामधून सुद्धा आपण हवं ते चेंजेस त्याच्यामधून करून घेऊ शकतो, आणि तो करतो, चेंजेस पण करतो, आणि आपल्याला गिटहब वरती आपल्याला तो पर्टिक्युलर चेंज बघायला सुद्धा मिळतो. इव्हन तुम्ही त्याला सांगितलं की मला तो पर्टिक्युलर चेंजेस माझ्या पर्टिक्युलर ब्रांच वरती पाहिजे, ठीक आहे, एक्झिस्टिंग ब्रांच नकोय, विदाउट इंटरप्टिंग विथ एक्झिस्टिंग ब्रांच क्रिएट अ न्यू फीचर ब्रांच, असं इन्स्ट्रक्शन जर आपण त्याला देतोय, तो एक न्यू फीचर ब्रांच क्रिएट करतोय, त्याच्यामधून तो एक पीआर रेज करून आपल्या मेन ब्रांचला देतोय. तर अशा पद्धतीचं वर्किंग सुद्धा तो करतोय, बट तो काही मर्ज करत नाहीये. ठीक आहे, इव्हन आपण त्याला मर्ज करायची परमिशन दिली तो मर्ज पण करेल. तर हा एक कॅपेबिलिटी त्या पर्टिक्युलर एआय मध्ये आहे. याच्यामध्ये आता एजंट सपोर्ट मिळतो. ओके, तर एजंट सपोर्ट आपण एक फॉर एक्झाम्पल मध्ये घेतो. ठीक आहे, याच्यामध्ये क्लाउड 4 ओपस प्लस मॅक्स हा याचा टॉप एजंट आहे फॉर नाऊ. ठीक आहे, याच्यानंतर जर प्रीमियम घेतलं तर अजून एखादा याच्यामध्ये मोस्ट पॉवरफुल एजंट सपोर्ट आपल्याला मिळू शकतो. आता एजंट सपोर्ट मीन्स काय की हा जो एआय आहे आपल्याला एजंट सपोर्ट पण देतो. एजंट मीन्स त्यांचं एक पर्टिक्युलर एआय चॅटबॉट आहे की जो आपल्याला डायरेक्टली कोड रिडिंग रायटिंग साठी हेल्प करतो. तो त्याच्या पद्धतीने त्याचं वर्किंग करतो, आपल्याला फक्त त्याला प्रॉम्प्ट रायटिंग द्यायला लागतं. तर याच्यामध्ये याची लेवलअप कशी आहे की ऍज अ स्टुडंट, त्याच्यानंतर ऍज अ इंटर्न, ऍज अ सॉफ्टवेअर इंजिनियर, किंवा ऍज अ ज्युनियर इंजिनियर, ऍज अ सिनियर इंजिनियर, अशा पद्धतीचे त्याचे पण पार्ट्स आहेत की ऍज अ सिनियर इंजिनियर जर घ्यायचं असेल तर आपल्याला ऍज अ पेड प्रमोशन याचं पेड प्रीमियम याचं घ्यायला लागतं. सो त्याच केसमध्ये आपल्याला त्याचा एक फुल स्टॅक डेव्हलपरचा जो सपोर्ट इंजिनियर आहे तो आपली हेल्प करण्यासाठी येऊ शकतो. ओके, म्हणजे येतोच. तर अशा पद्धतीचे हे याच्यामध्ये मॉडेल्स आहेत. चॅट जीपीटी 5, सध्या चॅट जीपीटी 5 आपल्याला प्रीमियम मध्ये सुद्धा मिळत नाही, बट याच्यामध्ये फ्री ट्रायल व्हर्जन आपल्याला ऍज अ 14 डेज साठी युज करण्यासाठी मिळतं. तर त्याचा पण आपण हेल्पफुली युज करून घेऊ शकतो. क्लाउड 4 सॉनेट सारखे एजंट, O3 मॅक्स, त्याच्यानंतर क्लाउड 4 ऑन ओपस मॅक्स, अशा पद्धतीचे मॉडेल्स त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. तुम्ही ज्या मॉडेल्सचा सपोर्ट कराल ते मॉडेल्स त्या ठिकाणी या पिक्चर मध्ये येतो, आणि तो आपली हेल्प करण्यासाठी आपल्याला हेल्प म्हणजे आपल्या पिक्चर मध्ये येतो. ओके, त्याच्यानंतर त्याला डिजेबल कसं करायचंय, जस्ट क्लिक ऑन इट, आणि त्याच्यानंतर आपल्याला जो काही इनेबल पाहिजे त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तो आपल्याला हेल्प करण्यासाठी पिक्चर मध्ये येतोय. सो हा अशा पद्धतीने आपल्या ब्रांचेस साठी किंवा आपल्या पर्टिक्युलर पुश केलेल्या कोड वरती रिडिंग, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही जरी डिझाईन डिफरंट टाईपची करायचं असेल, त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला चेंजेस करायचे असेल, तर अशा पद्धतीने आपल्याला हा एआय हेल्प करतोय. ठीक आहे, त्याचं नेम काय आहे, cursor.a.com. ओके, cursor.ai हे त्याचं नेम आहे. सो आपण आता प्रोजेक्ट वरती येऊयात. आपण काय बघितले आता त्याची इन्फॉर्मेशन बघितली की व्हॉट इज कर्सर आहे, यूज ऑफ कर्सर आहे, त्याच्यानंतर आपण तो गिट सोबत आपली कशी हेल्प करतो ते सुद्धा आपण याच्यामध्ये आता चेक केलेलं आहे. तर मी एक ब्रांच क्रिएट करून ठेवलेली. सो अजून मी काय ते वर्किंग केलेलं नाही याच्यामध्ये. मी काय जो प्रोजेक्ट दिलेला आहे याच्यामध्ये कम्प्लीट केलाय, बट मी अजूनपर्यंत ब्रांच क्रिएट नाही केलेली, आणि याला पुशच्या इन्स्ट्रक्शन दिलेलं नाही. सो त्याने आतापर्यंत त्याला पुश केलेलं नाही. ठीक आहे, तर तो परमिशन सुद्धा घेतोय आपली. आता ऍज अ प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मी एक सिम्पल प्रोजेक्ट डिझाईन करून ठेवलाय. ठीक आहे, हा प्रोजेक्ट ऍज अ एआयच्या कंपेअरमध्ये आपण जर याचा रिस्पॉन्स चेक केला की
याच्यामध्ये आपल्याला असं आन्सर बघायला मिळतं की यू कॅन डू एनिथिंग विदिन द मिनिट. करेक्ट. बट हा जो एआय मी डिझाईन केलाय, हा एक एआय चॅटबॉट आहे. हा जो प्रोजेक्ट आहे हा मी विदिन द 20 to 25 मिनिट्स मध्ये केलाय. बिकॉज मला प्रॉम्प्ट जे आपण आउटपुट देतोय, सॉरी मी जो इनपुट देतो ते देण्यासाठी मला थोडासा टाइम लागला. बट त्याचं जे वर्किंग होतं ते विदिन द मिनिट असायचं. करेक्ट. किंवा मी जर त्याला विचारलं की क्रिएट हाऊ कॅन आय क्रिएट सिम्पल रिस्पॉन्सिव्ह थिंग लाईक चॅटबॉट वगैरे असं काहीतरी मला विचारलं समथिंग, आता मी दाखवतो तुम्हाला एक रिस्पॉन्स पण दिलाय. तर तो देण्यासाठी तो मला विदिन द सेकंड घेतोय, बट मला रिस्पॉन्स आउटपुट देण्यासाठी थोडासा टाइम लागतोय. ओके. तर त्याच कम्पॅरिझन मध्ये मी काय सांगितलं की विदिन द 20 to 25 मिनिट्स मध्ये आपण हा एआय डिझाईन केलेला आहे. तर हा एआय डिझाईन केलाय म्हणजेच काय की आता मी याला कट करतोय. ओके. याला मी आता कट करतोय. सो मी एक डिरेक्टरी बनवली आहे. मी म्हणजे एआय ने एक डिरेक्टरी बनवली आहे एआय बॉट म्हणून. त्याच्यामध्ये त्याने ह्या फाईल्स क्रिएट केल्यात. आता हा प्रोजेक्ट कुठल्या लँग्वेज मध्ये आहे ते आपण नंतर डिस्कस करूयात. हा प्रोजेक्ट ओनली HTML, CSS अँड जावा स्क्रिप्ट मध्ये आहे. ठीक आहे. याच्यामध्ये अदर कुठलीही लँग्वेज यूज झालेली नाहीये. तर मला याला ओपन करण्यासाठी याच्यामध्ये ओके याने मला 2 चॅटबॉट बनवून दिलेत. ओके. याने मला 2 चॅटबॉट बनवून दिलेत. ते पण मी चेक करतो म्हणजे तुम्हाला सांगतो. सो index.html मध्ये हा रिस्पॉन्स देतोय, हा चॅटबॉट आपल्याला देतोय, आणि या दुसऱ्या याच्यामध्ये तो म्हणजे याला जर क्लिक केलं तर डायरेक्टली तो पर्टिक्युलर जातो. म्हणजे आता जर बघितलं की सपोज मला गुगल वरती काहीतरी सर्च करायचंय, फॉर एक्झाम्पल मला एखादं कोड पाहिजे असेल, किंवा आपण जसं चॅट जीपीटीला एखादा क्वेश्चन विचारतो समथिंग लाईक दॅट, की तो मला क्वेश्चन आता याला विचारायचा, तर मी तो क्वेश्चन डायरेक्टली माझ्या या फाईलला क्लिक करून सध्या विचारू शकतो. ओके. आणि तेच आहे. तर ह्या गोष्टी आहेत की आपण विदिन द मिनिट्स विथ द हेल्प ऑफ एआय आपण जनरेट किंवा क्रिएट करू शकतो. ठीक आहे. सो याला मी दोघांना या सध्या कट करतोय आणि आपण आता याच्या कोड एडिटर मध्ये जातोय. ओके. आता कोड एडिटर मध्ये, आता प्रोग्रामिंग कडे मी सध्या जात नाही, बिकॉज जर एखादा प्रोग्राम पाहिजे असेल सपोज विच इज रिलेटेड टू फंक्शन, विच इज रिलेटेड टू ऍरे, ठीक आहे, अशा पद्धतीचे तुम्हाला जर प्रोग्राम पाहिजे असेल तर ते इझिली तुम्ही याच्या हेल्पने करू शकता. राईट साईडला प्रॉम्प्ट देऊन तो पण घेऊ शकता. अदरवाईज तुम्ही याच्यामध्ये, आता याच्यामध्ये पण एजंट सपोर्ट आहे, याच्यामध्ये आस्क सपोर्ट आहे, बॅकग्राऊंड सपोर्ट आहे, मॅन्युअल सपोर्ट आहे. आता एजंट सपोर्ट मीन्स जे का आपण आता डिस्कस केलं की क्लाउड फोर सोनेट, मॅक्स वगैरे, तर तो जो एजंट सपोर्ट आहे तो आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतो या कोड एडिटर मध्ये. याच्यानंतर आस्क क्वेश्चन. आस्क क्वेश्चन म्हणजे ही इज वर्किंग ऍक्च्युअल म्हणजे चॅट जीपीटी सारखं. ओके. इज वर्किंग लाईक अ चॅट जीपीटी. त्याच्यानंतर हा मॅन्युअल आहे. आता वर्किंग लाईक अ चॅट जीपीटी मीन्स काय, आज क्वेश्चन म्हणजे काहीतरी विचारायचं त्याला आणि तो आपल्याला फक्त आउटपुट देतोय, बट तो काहीही डिझाईन करत नाही, बिकॉज तो एक एजंट नाहीये, तो काही चॅट बॉट ऍज अ कोड रायटर वगैरे नाहीये. ओके. तो फक्त आपण त्याला विचारतोय आणि तो आपल्याला आउटपुट देतोय एका टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे. तर मॅन्युअल मध्ये सुद्धा तेच बघायला मिळतं आपल्याला. आपण मॅन्युअली पण याच्यामध्ये सेटअप करू शकतो आणि त्याला बॅकग्राऊंडला सुद्धा वर्किंग ठेवू शकतो. तर त्याच कम्पॅरिझन मध्ये याचे हे मॉडेल्स आपल्याला बघायला मिळतात. तर आता आपण जो काही प्रोजेक्ट डिझाईन केलाय तो प्रोजेक्ट काय आहे ते आधी आपण समजून घेऊयात. तर हा प्रोजेक्ट आहे की मी या एआय ला एक इन्स्ट्रक्शन दिलेलं की क्रिएट अ सिंपल चॅटबॉट एआय, सॉरी, create a simple chatbot app that allow to chat with the Gemini like a chat GPT. ओके. तर अशा पद्धतीचा आपण त्याला प्रॉम्प्ट वगैरे दिलाय आणि त्याला मी सांगितलं की याला कुठल्या लँग्वेज मध्ये डिझाईन करायचंय. याला फक्त HTML, CSS आणि जावा स्क्रिप्ट सारख्या म्हणजे या 3च लँग्वेज मध्ये त्याला डिझाईन करायचं, असं आपण त्याला इनपुट दिलंय. ठीक आहे. बस बाकी त्याला काहीही इनपुट दिलेलं नाही. त्याच्यानंतर त्याने लगेच प्रॉम्प्ट रायटिंग स्टार्ट केली. आफ्टर दॅट असं काय आहे की तो लगेच आपण दिला आणि तो लगेच पर्टिक्युलर 100% आपला रेझोल्युशन देतोय. आपल्याला त्या केसमध्ये थोडंसं माहिती पाहिजे, बिकॉज आपण ते कंटिन्युअसली चेक पण केलं पाहिजे. आता तो ज्यावेळेस मला डिझाईन करून देत होता त्यावेळेस मी ही जी इंडेक्स फाईल आहे ही कंटिन्युअसली रिफ्रेश करत राहिलो. ओके. तर रिफ्रेश करत असताना याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळालं की तो समटाइम्स
मला रॉंग रिस्पॉन्स देत असते. ओके, म्हणजे मी त्याला विचारतो की व्हॉट्स युअर नेम, ते तर तो बोलतोय आय अंडरस्टँड युअर क्वेश्चन. म्हणजे तो एक ऍज अ डेमो जे कंटेंट आपण ऍड केलेलं वेबसाईट मध्ये तोच आपल्याला रिस्पॉन्स देतोय. तो ऍक्च्युअल मध्ये ऍज अ जेमिनी जसा रिस्पॉन्स करतोय, ऍज अ चॅट जीपीटी जसा रिस्पॉन्स करतोय, किंवा त्याच्याशी कनेक्टेड एपीआय असेल तर तो जसा रिस्पॉन्स करतो तशा पद्धतीने हा आपल्याला रिस्पॉन्स करत नव्हता. ठीक आहे. कधी, ज्यावेळेस मी याला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये, त्याच्यामध्ये त्याचा ज्यावेळेस मला तो कोड प्रोजेक्ट डिझाईन करून मिळाला, ती चॅटिंग ही आहे. त्याच्यानंतर त्याला मी असे क्वेश्चन विचारत गेल्याच्या नंतर मला असं जाणवलं की याच्यामध्ये आता हा प्रॉब्लेम जाणवतो. तर मी याच्यामध्ये असं नाहीये की मी पर्टिक्युलर कोड मध्ये गेलो आणि ते चेक केलं की पर्टिक्युलर कोड कुठं रिस्पॉन्स चुकतोय किंवा कुठे एरर असेल, तर हे मी चेक नाही केलेलं. मी डायरेक्टली याला कॉपी केलं आणि ते यायला सांगितले की हा असा पर्टिक्युलर रिस्पॉन्स मला देतोय आणि याला रिझॉल्व्ह करून दे. ओके, त्याने तो रिझॉल्व्ह करत करत एक 2 to 5 मिनिट्स घेतले. ओके, त्याच्यानंतर त्याने अशा पद्धतीने एक, ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी आलाय तो, म्हणजे 2 to 5 मिनिट्स मध्ये इथपर्यंत रिझॉल्व्ह करत करत आलोय. आणि त्याने ऍक्च्युअल मध्ये एक एपीआय की घेतली आहे. आता एपीआय की त्याने नाही घेतली, एपीआय की आपण त्याला जनरेट करून दिली. ओके, तर एपीआय की म्हणजेच काय की आता जो जेमिनी आहे, ठीक आहे, जेमिनी एआय आहे आणि तो एआय आपल्याला आपल्या लोकल मशीन वरती घ्यायचा आहे. ओके, तर जेमिनी एआय टू आपलं लोकल मशीन कनेक्ट करण्याचा जो काही प्रोसेस आहे, त्याला कम्युनिकेट करण्यासाठी जो काही प्रोसेस आहे, जो काही मधलं बॉन्डिंग आहे, तर तो आहे आपला एक एपीआय की. एपीआय की त्याला कॉल करतोय पर्टिक्युलर एपीआय ला, सॉरी एआय ला, आणि तो एआय आपल्याला या ठिकाणी रिस्पॉन्स देतोय. ओके, तर ते एक रिअल एपीआय की आहे. आपण ती गुगल वरनं जनरेट करतो. तर ती एपीआय की याला दिल्याच्या नंतर याने आता मला पर्टिक्युलर प्रॉपर रिस्पॉन्स द्यायला ट्राय केलाय. ठीक आहे, तर रिस्पॉन्स देताना त्याने मी आता काय विचारले की व्हॉट इज सी प्रोग्रामिंग, त्याने लगेच सांगितले सी प्रोग्रामिंग काय, व्हॉट इज जावा प्रोग्रामिंग, जावा प्रोग्रामिंग काय. ठीक आहे, तर म्हणजे आता फक्त हेच नाही की फक्त प्रोग्रामिंग, म्हणजे असं समजू शकतो की प्रोग्रामिंग असेल, जावा असेल, तर अशा प्रकारचे रिस्पॉन्स आपण त्याच्यामध्ये ऍज अ डेमो म्हणून पण सेटअप करू शकतो. ठीक आहे, पण तसं नाही, आपण त्याला व्हॉट इज अ बास्केटबॉल पण विचारला, त्याने बास्केटबॉलचा सुद्धा रिस्पॉन्स आपल्याला दिलाय की जो काही जेमिनी देऊ शकतो. ठीक आहे, तो एक स्पोर्ट आहे असं त्याने रिस्पॉन्स दिलाय, व्हॉट इज सीपीपी. तर अशा पद्धतीने तो आपल्याला या ठिकाणी डिझाईन करून मिळालेला आहे. आणि तुम्ही याच्यामध्ये पाहिजे तसा एआय सुद्धा डिझाईन करू शकता. आता याच्यामध्ये फक्त एवढंच झालंय, म्हणजे याच्यामध्ये आपण लगेच सॅटिस्फाईड व्हायचंय का, तर नाही. ऍज अ हा आपला प्रोजेक्ट आहे आणि आपल्याला वेल मेंटेन, वेल स्ट्रक्चर पण डिझाईन करायचं. इन दॅट केस आपण याच्यामध्ये काय करणार, याच्यामध्ये आपण मेनूज ऍड करू शकतो. ओके, बॅकग्राऊंड इमेजेस ऍड करू शकतो. याच्यामध्ये अजूनही बघायला मिळतं की मला ऍज अ सेंड इमेजचा ऑप्शन नाही. ओके, अपलोड इमेज, तर अपलोड इमेजचं पण आपण याच्यामध्ये बटन किंवा तो फंक्शन ऍड करू शकतो, जेणेकरून आपण आपली लोकल इमेज या एआय ला पाठवून त्याच्यामध्ये त्याचा पर्टिक्युलर रिस्पॉन्स घेऊ शकतो. सो याच्यामध्ये सेंड मेसेजचा पण ऑप्शन त्याने दिलेला आहे. मेसेज टाईपचं सुद्धा त्याने मला या ठिकाणी बॉडी करून दिलेली आहे. याच्यामध्ये आपण डार्क थीम किंवा लाईट ब्राईटनेस मोड मध्ये आपण, सॉरी, याने आपल्याला डिझाईन करून दिलेला आहे. ठीक आहे, फक्त वन क्लिक मध्ये. आपण याच्याबद्दल डिस्कस पण केलेलं नाहीये. सो मी हा जो आहे तो टेस्ट नाही केलेला, त्याच्यामध्ये टेस्ट एपीआय की वगैरे त्यांनी ऍड केलेला दिसतोय. सो जर डिलीट हिस्ट्री केली तर डिलीट हिस्ट्री सुद्धा या ठिकाणी तो त्याच्यासाठी कॅपेबल आहे. ठीक आहे, तर हे कधी पॉसिबल झालं. सो त्याच केसमध्ये जर मी ऍज अ डेव्हलपर आहे आणि मला हा प्रोजेक्ट डिझाईन करायचा आहे, तर याने आता लाईन्स किती राईट केल्यास, या ठिकाणी 420 लाईन्स केल्यात. कुठे केल्यात, स्टाईल डॉट सीएसएस मध्ये. ओके, त्याच्यानंतर सर्व्हर सेटअप मध्ये नाही, ह्याच्यामध्ये फक्त त्याने एक ऍज अ आपल्याला हे दिलंय इन्स्ट्रक्शन. ते एक ऍज अ, सॉरी, याला काय बोलता येईल, एक readme डॉट एमडी फाईल जी आहे ना, तर ती याच्यामध्ये त्यांनी आपल्याला डिझाईन करून दिलंय. त्याला फक्त सर्व्हर सेटअप वगैरे जर पायथॉनने करायचं असेल तर त्याची इन्स्ट्रक्शन याच्यामध्ये दिलेले आहे. तर आपण पायथॉन मध्ये गेलेलो नाहीये. हे बघा, याने मी पायथॉन पण दिले, तर बोलता की तुम्हाला पायथॉन मध्ये करायचं आहे की जावास्क्रिप्ट मध्ये मला थोडासा प्रॉब्लेम येतोय. सो मी त्याला नाही, मी इग्नोर केलेलं की मला फक्त जावास्क्रिप्ट मध्येच पाहिजे. ठीक आहे, तर ती फाईल याच्यामध्ये क्रिएट झालेली दिसते. आपण याला इझिली डिलीट पण करू शकतो. याच्यानंतर स्क्रिप्ट डॉट जेएस, जेएस म्हणजे जावास्क्रिप्ट. आता जावास्क्रिप्ट मध्ये त्यांनी 467 लाईनचा आपल्याला कोड विदिन द सेकंद राईट करून दिला. ऍज अ कोड डेव्हलपर आपल्याला राईट करण्यासाठी मिनिमम 1 आवर तरी लागेल. ठीक आहे, खूप एखादा फ्लुएंट असेल, एखादा फुल स्टॅक डेव्हलपर असेल, तर विदिन
मिनिमम त्याला 2 आवर्स, 1 to 2 आवर्स तरी लागणार. ओके, तो चॅटबॉट आपल्याला त्याच कम्पॅरिझन मध्ये विदिन सेकंड, विदिन मिनिट मध्ये ते वर्क आपल्याला कम्प्लीट करून देतोय. आणि कम्प्लीट झाल्याच्या नंतर असं नाही, मी त्याला विचारलं पण नाही की मला रेडमी फाईल दे. रेडमी फाईल म्हणजे ऍज अ इन्स्ट्रक्शन ऑफ प्रोजेक्ट. ओके, ऍज अ डिटेल्स ऑफ दिस पर्टिक्युलर प्रोजेक्ट. तर तो त्यांनी रेडमी फाईल पण मला बाय डिफॉल्ट डिझाईन करून दिली आहे, जेणेकरून मी याला चेक करू शकतो. त्याने एक लिंक दिली आहे बघा आपल्याला, गुगल AI स्टुडिओ. तर हे लिंक पण तर मी शेअर करतोय फॉर युअर इन्फॉर्मेशन पर्पज. लिंक टाकली आहे. तर ही लिंक कसली आहे? याच्यामध्ये एपीआय की, आता एपीआय की जनरेट करण्यासाठी आपला लोकल होस्ट टू कम्युनिकेट विथ ब्राउझर, आपल्याला एआय सोबत कम्युनिकेट करायचं होतं. सो त्याने काय सांगितलं की तुम्हाला एक एपीआय की लागेल. सो तुम्ही एपीआय की या पर्टिक्युलर लिंकने गेली. सो ती लिंक शोधण्यासाठी मला अदर टूलची किंवा अदर टेक्नॉलॉजी हेल्प घेण्याची सुद्धा गरज पडलेली नाही. त्याने मला ती पर्टिक्युलर लिंक सुद्धा दिली आहे या याच्यामध्ये, रेडमी फाईल मध्ये. तर तेच आपण आता शोकेस केलंय. त्या पर्टिक्युलर लिंकचा यूज करून आपण काय करू शकतो की क्रिएट अ एपीआय की. ओके, तर त्याच्यामध्ये आता जर तो डॅशबोर्ड वरती बघितला असेल तर तो ऑप्शन बघायला मिळेल. आणि ती एपीआय की आपल्याला आपल्या स्वतःमध्ये जाऊन आपल्याला आपल्या प्रोजेक्ट मध्ये टाकायची पण नाही. याला सांगायची हे माझे पर्टिक्युलर केलं आणि तू प्रोजेक्ट मध्ये त्याला इनबिल्ड कर. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हेल्प केली. index.html त्याने अशा फॉर्मॅटमध्ये दिली आहे, ती किती 77 लाईन्सची. आणि एक नवीन बॉट पण त्यांनी क्रिएट केलाय की डायरेक्ट जेमिनी डायरेक्ट डॉट एचटीएमएल, जो की डायरेक्टली जेमिनी सोबत जातोय. करेक्ट, तर ती आहे 289 लाईन्सची. तर ही डेव्हलप करण्यासाठी ऍज अ इंजिनियर, आणि तो एकच जण वर्किंग करतोय, तर त्याला मिनिमम 2 to 3 डेज तरी लागणार. ओके, तर वीक मध्ये तर कम्प्लीट तर नाही होऊ शकत, पण एखादा खूपच फ्लुएंट असेल तर तो विदिन द 2 to 3 डेज मध्ये याला कम्प्लीट करू शकतो. ठीक आहे, बट आपण तेच वर्क इझी करतोय. अजून त्याच्यामध्ये सोप्या गोष्टी कशा आपण ट्राय आउट करू शकतोय. ठीक आहे, तर याचा हेल्प करून आपण आपल्यामध्ये करिअर ग्रोथ कशा पद्धतीने करू शकतो, ऍज अ स्टडी मटेरियल घेऊ शकता, ऍज अ गायडन्स घेऊ शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा ए आपल्यासाठी हेल्पफुल ठरत आहे. इफ यू हॅव एनी क्वेश्चन रिलेटेड टू AI, यू कॅन आस्क मी. याच्यामध्ये काही क्वेश्चन असतील, काही डाऊट असतील, काही एक्सप्लेन करण्याचं बाकी असेल, किंवा अजूनही कोणाला याच्यामध्ये काही अंडरस्टँड झालं नसेल, तर सो दे कॅन आस्क मी क्वेश्चन राईट नाव. कुशर, गुड डेमो ओव्हरऑल. सो या. आय थिंक सेटअप करताना आपल्याला जसं इन्स्टॉल करायला लागतं आणि त्याच्यानंतर प्रॉम्प्ट द्यायला लागतो, बरोबर? यस. आणि इन्स्टॉलेशन करताना ईमेल आय डी लागतो. ईमेल आय डी करून आपण या. इन्स्टॉल करू शकतो. सुरुवातीला 15 दिवस फ्री मिळत आहे, बट या. त्याच्यानंतर चार्जेस असतात. आय थिंक सम डॉलर्स, करेक्ट, लाईक $20, म्हणजे पर अराउंड मंथ. या. 2,000 किंवा ₹1,500 मंथली. बट त्याच्या पण मध्ये आय थिंक प्रॉम्प्ट आपण किती विचारतो त्याच्यानुसार त्याची व्हॅल्यू ठरते. या. तर किती प्रॉम्प्ट असतात ते? ते आपल्याला 500 फॉर्म्स देतो. सो हा, आपण म्हणजे जर 500 500 जर वेळा दिवस आपण क्रॉस क्वेश्चन केलं, विचारू शकतो त्याच्यामध्ये. बट ओव्हरऑल म्हणजे 14 डेज टीम, मध्ये. करेक्ट, आदित्य, दिशा, प्रणव, प्रथमेश, ओव्हरऑल समजलं का ए आय कसा यूज करू शकतो आपण? म्हणजे हा नक्कीच हे पेड आहे. सध्या ए आय नवीन आलाय, म्हणजे लास्ट 1-2 वर्षामध्ये ए आय खूप आलंय. चॅट जीपीटी सुरुवातीला आलं, मग ओपन ए आय आलंय, त्यांनी खूप सारे मॉडेल्स वगैरे काढले. आता चॅट जीपीटी 5 आलंय रिसेंटली, बरोबर, लास्ट 1 वीकमध्ये. आणि तो आपण यूज करू शकतो. चॅट जीपीटी 5 हे फ्री आहे यूज करायला, ओके. बट ते यूज करून जर आपल्याला आणखी सॉफ्टवेअर डेव्हलप करायचे, म्हणजे मेन काय आहे की AI आपण कसा यूज करू शकतो की फास्टर डेव्हलपमेंटसाठी, किंवा मॅन्युअल बँडविड्थ वाचवण्यासाठी, किंवा कॉस्ट कमी करण्यासाठी. म्हणजे कंपन्यांच्या ठिकाणी आता काय होतं की लेट्स से तुम्हाला एक कुठला तरी प्रोजेक्ट करायचा आहे, ज्याच्यामध्ये UI आहे, बॅकएंड आहे, MySQL आहे, किंवा डिप्लॉयमेंट आहे, कुबरनेटिस आहे, डेऑप्स आहे, प्रोडक्शन डिप्लॉयमेंट सपोर्ट आहे. तर हे सगळं जर करायचं म्हटलं, तर तुम्हाला काही नंबर ऑफ इंजिनियर्स लागतात, नंबर ऑफ मॅन्युअल वर्क आवर्स लागतात, किंवा एक पर्टिक्युलर टाइम लागतो. फॉर एक्झाम्पल, मला एखादी वेबसाईट बनवायची ज्याच्यामध्ये API ॲप्लिकेशन आहे, डेटाबेस आहे, UI. तर हे जर मला बनवायचं झालं तर काय होईल, मला एक पर्टिक्युलर टीम लागेल. त्याच्यानंतर मला त्या पर्टिक्युलर टीमसाठी त्यांना ते स्किल सेट लागेल, बरोबर. त्यांना मग तो कोड लिहायला लागेल, आणि कोड लिहिण्यासाठी त्यांना लँग्वेज येणं गरजेचं आहे. आता AI काय करतं, AI असं आहे की तुम्हाला लँग्वेज येणं गरजेचं नाही,
बट तुमच्याकडे हे स्किल सेट पाहिजे, की तुम्हाला काय विचारायचंय, कसं विचारायचंय आणि तो पर्टिक्युलर प्रोजेक्ट किंवा फीचर कसा इम्प्लिमेंट करून घ्यायचा, याला काय म्हणतात प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. ओके. तर ह्या पर्टिक्युलर टूलमध्ये आपण प्रॉम्प्ट देतो. आता प्रॉम्प्ट जर बरोबर दिला, तर तुम्हाला बरोबर आन्सर येईल. जर तुमचा प्रॉम्प्ट चुकला, तर तुम्हाला आन्सर पण वेगळं येईल किंवा तुमचा टाईम जाऊ शकतो. तर याच्यामध्ये एआय यूज करताना ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, की तुम्ही प्रॉम्प्ट कसा देताय, तुम्ही टूल्स कुठले यूज करताय, तुम्ही त्याला काय विचारताय आणि तुम्ही कसे तुमचे यूज केस सॉल्व्ह करून घेताय. म्हणजे जे डेव्हलप करायला तुम्हाला मंथ लागत होते, आता एआय यूज करून जर तुम्ही चांगल्या पद्धतीने ते शिकला, तर एका तासात सुद्धा तुम्ही खूप सगळं चांगलं ॲप्लिकेशन घरी बसल्या तुम्ही करू शकता. तर कर्सर, विंडसर्फ, ChatGPTचे सुद्धा एडिटर सोबतचे इंटिग्रेशन, असे खूप सारे मार्केटमध्ये टूल्स आले. त्याच्यातलं एक नावाजलेलं टूल कुठलं आपण आज शिकलोय, कर्सर. तर हे पेड टूल आहे नक्कीच. म्हणजे त्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशननी ओपन एआय वगैरे एआय टूल्स वगैरे यूज करून त्यांनी एडिटर ते अवेलेबल केलंय आणि एडिटरमध्ये पण त्यांनी सांगितलंय, की आम्ही 500 प्रॉम्प्ट तुम्हाला देतोय. ते यूज करून तुम्ही सॉफ्टवेअर बनवू शकता. मंथली तुम्हाला तेवढा सपोर्ट मिळेल. आता याचं बेनिफिट काय आहे, की ज्याला काही येत नाही तो कोड करू शकतो. बरोबर? किंवा ज्याला कोडिंग माहीत पण नाही, तो पण सॉफ्टवेअर चांगल्या पद्धतीने बनवू शकतो. याच्यासाठी त्याला काय माहीत पाहिजे फक्त, की एआय कसं यूज करायचं किंवा टूल कसा यूज करायचा. बरोबर? तर ऑर्गनायझेशन लेव्हलला सुद्धा या पर्टिक्युलर गोष्टी यूज केल्या जातात. याचा इम्पोर्टन्स काय आहे, की तुम्ही फास्टर डेव्हलपमेंट करू शकता किंवा चांगल्या पद्धतीने ॲप्लिकेशन करू शकता. एरर नसणारे सॉफ्टवेअर तुम्ही बनवू शकता. त्याच्यानंतर याचे साइड इफेक्ट पण आहेत, की जो कोड तयार होतोय त्याच्यामध्ये जर इश्यू आला, तर तो पण तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. बरोबर? म्हणजे एआय जरी लेट्स से नॉन टेक्निकल माणसाने इम्प्लिमेंट केला, ॲप्लिकेशन इम्प्लिमेंट केलं, बट पुढे जाऊन त्याला काहीतरी प्रोडक्शनला एरर आले, तर मग ते सॉल्व्ह करताना त्याला समजलं पाहिजे, की हा एरर कसा सॉल्व्ह करायचा. त्याच्यासाठी कोडिंगचं लँग्वेज तर मस्ट आहेच, बट एआय पण कसा यूज करायचा हे पण गोष्टी मस्ट आहेत. ओके. म्हणजे फंक्शन, त्याच्यानंतर त्याचे लॉगर फॉर्मॅट, त्याचं डिप्लॉयमेंट प्रोसेस. आता लेट्स से याने एक ॲप्लिकेशन बनवलं, बट याला ही पुढची स्टेप पण माहीत पाहिजे, की मला हे ॲप्लिकेशन डिप्लॉय करायचं तर किशोर तू तिथं प्रॉम्प्ट देऊ शकतो. आय वॉन्ट टू बिल्ड डॉकर इमेज किंवा आय वॉन्ट टू डिप्लॉय इट. बरोबर? या यस. करेक्ट. तर तू आत्ता पण देऊन ते बघू शकतो आणि त्याच्यानुसार एक डेमो दाखव, की ह्या ॲप्लिकेशनचं डॉकर कसं बनवणार आणि डिप्लॉय कसं करणार. त्याला तू प्रॉम्प्ट विचारू शकतो, की आय वॉन्ट टू डिप्लॉय धिस ऑन युनिक्स किंवा लिनक्स लॅपटॉप मशीन. प्लीज क्रिएट डॉकर इमेज अँड गिव्ह मी डॉकर कमांड. ओके. तर हे विचारायच्या आधी तुम्हाला म्हणजे स्किल सेट तर गरजेचं आहे, बरोबर? त्याच्यामुळे तुमचा एक्सपिरियन्स, तुमच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे की तुमचं नॉलेज आणि कोडिंग स्किल ह्या गोष्टी तर तुम्हाला पाहिजेच. कारण ते जर माहीत असेल तरच तुम्ही प्रश्न विचारू शकतात. तुम्हाला सॉफ्टवेअर बिल्ड कसं होतं, डिप्लॉयमेंट कसं होतं, काय डेव्हलप करायचंय, कुठली टेक्नॉलॉजी यूज करायची, ह्या गोष्टींचं तुम्हाला नॉलेज माहीत असणं गरजेचं आहे. आता जसं त्यांनी ॲप्लिकेशन बनवला, तो डिप्लॉय करू शकत होता लोकली. त्याने तो डिप्लॉय पण केला, व्हेरिफाय पण केला. बट मला आता सगळ्या सर्व्हरवर डिप्लॉय करायचं. तर याने काय क्वेशन विचारला, की मला आता डॉकर दे बनवून. ओके. आता त्याने काम करायला चालू केलं. हेच जर मी माणसाला सांगत होतो, तर मला आधी 1 वीक लागत होता, 2 वीक लागत होता. त्याच्यामध्ये पण त्याला डॉकर यायला पाहिजे, त्याला डॉकर फाईल समजायला पाहिजे, त्याला डेव्हऑप्स समजायला पाहिजे. बट आता तो करू शकतो. कारण का? तर त्याच्याकडे टूल आहे. ओके. टूल म्हणजे त्याच्याकडे एक जादू आहे. तो ती जर यूज केलं, तर तो काही पण करू शकतो. तर तुम्हाला याच्यातनं एक गोष्ट समजायला पाहिजे, की आता टेक्नॉलॉजी किती पुढे गेली. ओके. तर हे टूल खूप इम्पोर्टंट आहे. बऱ्याच आय-टीमध्ये काम करणाऱ्या लोकांना माहीत पण नाही, की सिस्टम कुठं गेली आणि कुठले-कुठले सॉफ्टवेअर्स आता आहेत. कुठल्या-कुठल्या सॉफ्टवेअर्स आपण यूज करून आपली इफेक्टिव्हनेस किंवा काय-काय आपण चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये बनवू शकतो. तर याच्यामध्ये प्रत्येकाला तुम्हाला हे सगळं शिकून घ्यायचंय. अशा पद्धतीने आपण सॉफ्टवेअर खूप फास्ट बनवू शकतो. ओके. तर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. समजलंय सगळ्यांना? इम्पोर्टन्स समजलाय का त्या टूलचा? आणि हो सर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, की तुम्ही बिल्ड पण करताय आणि त्यालाच तुम्ही सांगता, की रन पण कर. तुम्हाला काहीच करायची गरज नाहीये. लिनक्स कमांड नाही शिकायची गरज, डॉकर शिकायची गरज नाही, डेव्हऑप्स शिकायची गरज नाही. परत कोड शिकायची गरज नाही. तिथं तू सांगू शकतो नाही का किशोर, की लेट्स रन इट ऑन पर्टिक्युलर पोर्ट. गिव्ह मी डॉकर रन कमांड.
लेट्स एक्झिक्यूट इट, हे पण तू सांगू शकतो. आता याच्यामध्ये महत्वाचा पार्ट काय आहे हे समजलं का तुम्हाला, की कोडिंग नॉलेज इज मस्ट. काय विचारायचंय हे मस्ट. नॉन टेक्निकल माणूस जास्तीत जास्त काय विचारू शकतो, की मला ऍप्लिकेशन बनवायचंय. त्याला जास्त प्रॉम्प्ट द्यायला लागणार आहेत. जर तुम्हाला टेक्निकल नॉलेज आहे, कोडिंगचं नॉलेज आहे किंवा तुम्हाला डिप्लॉयमेंट प्रोसेस माहीत आहे, तर तुम्ही कमीत कमी प्रॉम्प्टमध्ये अचीव्ह करू शकता. म्हणजेच काय, की एआय जरी आलं तरी पण त्याच्यामध्ये टेक्निकल माणूस कमी टाइममध्ये करू शकतो किंवा चांगलं बनवू शकतो. तेच नॉन टेक्निकल माणूस बनवेल, पण तो चांगलं किंवा रोबस्ट सॉफ्टवेअर बनवेल का? तर नाही. एआय एआयचं काम करतंय. बरोबर. बट ऑप्टिमाइज वेमध्ये बनवणं, स्केलेबल सॉफ्टवेअर बनवणं, ते मेंटेन करणं, ते चांगल्या पद्धतीने मेंटेन ठेवणं, चांगल्या-चांगल्या नवनवीन टेक्नॉलॉजीज त्याच्यामध्ये यूज करणं. जर त्या माणसाला डॉकर माहीत नसतं, तर त्यांनी हे टाकलं असतं का इथं? नसतं टाकलं. तर त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जरी असला, तरी या आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एआय म्हणजे एआय माणसाला रिप्लेस करू शकत नाही. बऱ्याचदा आता इंडस्ट्रीमध्ये चालतं, की एआय विल रिप्लेस ह्युमन. म्हणजे जे सॉफ्टवेअर इंजिनिअर्स आहेत, ते एआय रिप्लेस करू शकतात का? तर याचा आन्सर काय आहे, की एआय विल नॉट रिप्लेस ह्युमन, बट द पर्सन हू इज हॅव्हिंग आयडिया ऑन एआय कॅन रिप्लेस यू. ओके. म्हणजेच काय, की एआय पूर्ण टीम किंवा माणूस रिप्लेस करू शकत नाही. बट एआय येणारा माणूस करू शकतो. बरोबर? म्हणजे एआय येणारा माणूस त्या पर्टिक्युलर म्हणजे 10 माणसं जे जॉब करत होते, तो एकच माणूस करू शकतो, ज्या माणसाला एआय चांगल्या पद्धतीने येतंय. आणि एआय खूप रॅपिडली इम्प्रूव्ह होतंय. म्हणजे जे 2 वर्षापूर्वी एक अफवा आली होती, की ChatGPT आलंय किंवा ते काही करू शकत नाही. 1 वर्षानंतर ChatGPTचा इतका स्पीड वाढला, की प्रत्येक म्हणजे स्टुडंट्सला काय मेडिकलमध्ये जरी आत्ता आपण दवाखान्यातून आलं, तर आपण टॅबलेटवरती काय असेल, तर आपण ChatGPTला विचारतो, की ही टॅबलेट कशासाठी आहे? माझं ब्लड रिपोर्ट आलं, तर आपण त्याला अपलोड करून त्याला विचारतो, की माझं ब्लड रिपोर्ट मला दाखव, की मला काय-काय म्हणजे त्या ब्लड रिपोर्टमध्ये गोष्टी आहेत आणि मला त्याच्यानुसार गाईड कर. गाईड करताना त्यांनी इंग्लिशमध्ये आन्सर दिलं, तर मी पुढचा क्वेशन त्याच्यामध्ये विचारतो, की प्लीज हेल्प मी इन अंडरस्टँडिंग इन मराठी. तर तो त्याच्यापेक्षा चांगलं काम करतोय. त्याच्यानंतर तो साउंडमध्ये पण सांगू शकतो. म्हणजे जे डॉक्टर आपल्याकडनं हजारो रुपयाची फी घेत होते, ते आपण घरबसल्या एआय प्लॅटफॉर्मवरती यूज करू शकतो. पण कधी? जर आपल्याला माहीत असेल तर. ओके. त्याच्यामुळं आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये पुढे जायला लागणार आहे. काळानुसार आपल्याला ह्या गोष्टी शिकायला लागणार आहेत. बट पॅरलली मी असं म्हणेल ॲज पर माय एक्सपिरियन्स, की एआय हा फक्त म्हणजे तुम्हाला एक फास्ट करायचं काम करतोय किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये गोष्टी सॉर्ट करायचं काम करतोय किंवा तुमची एक जे म्हणतो ना आपण, की एबिलिटी तो वाढवतोय. ओके. नेट्स जो तुम्हाला त्याच्यामध्ये वाढवतोय. ओके. त्याच्यामुळं टेक्नॉलॉजी शिकताना एआय यायला पाहिजे. एआयचे एडिटर्स तुम्हाला माहीत पाहिजे. एआयमध्ये कुठलं मॉडेल तुम्ही यूज करताय हे माहीत पाहिजे. त्याच्यानंतर जसं ChatGPT आहे, OpenAI ही कंपनी आहे. त्याच्यानंतर ChatGPTमध्ये पण कितीतरी मॉडेल आले. जसं ChatGPT 5 आलं. तर हे कसं काम करतंय? त्याच्यानंतर त्याच्यामध्ये डेटा गेल्यानंतर काय-काय गोष्टी येऊ शकतात? आपण बऱ्याचदा कंपन्यांना प्रॉब्लेम येतो, की मी कुठलं एआय टूल यूज करू आणि ते सिक्युअर आहे का? म्हणजे आपण त्याला काही डेटा दिला, तर तो डेटा कॉम्प्रोमाईज तर नाही होणार. आपण काही त्याला की दिलं किंवा सिक्रेट क्रेडेन्शियल दिले, पासवर्ड दिलं, तर मग तो डेटा कॉम्प्रोमाईज होईल का नाही? त्याच्यामुळं कंपन्या थोडंसं विचार करून एआय टूल्स यूज करतायत. बरोबर? कारण एकदा जर डेटा गेला आणि तो डेटा यूज करून तो काही पण करू शकतात. फॉर एक्झाम्पल मध्ये एक जिबली एआय आलं होतं, की सगळेजण इमेज ॲड करायचे आणि त्याच्यानंतर तो इमेज आपल्याला आउटपुटमध्ये द्यायचा. तर Facebook वगैरे प्लॅटफॉर्मवर तुम्ही बघितलं असेल, की सगळेजण तो प्लॅटफॉर्म यूज करायचे आणि त्याच्यानंतर इमेजेस सगळे दाखवायचे. बट त्याच्यामध्ये तुमचं सिक्युरिटीचं लूपहोल पण होता, की तुमची आयडेंटिटी त्या एआय डेटाकडे जात होती. तुमची इमेज जात होती आणि तो यूज करून तो काही पण करू शकतो. म्हणजेच काय, की तो इमेजेस बनवू शकतो, व्हिडिओज बनवू शकतो, काही पण करू शकतो. ओके. तर ते किती सिक्युअर आहे आणि त्याच्यामुळं काय होऊ शकतं, तर ह्या गोष्टींचा सुद्धा विचार यूज करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे सिक्युरिटी प्लॅटफॉर्म हा सुद्धा खूप त्याच्यामध्ये इम्पोर्टंट आहे. त्याच्यानंतर हे जे एआय चालतं, तर एआयवरती डेटावरती एआय चालतो आणि त्याच्यामध्ये जसं आपण एक प्रॉम्प्ट देतो, तर त्या प्रॉम्प्टचा आन्सर देण्यासाठी खूप सारी एनर्जी
किंवा खूप सारी इलेक्ट्रिक गोष्टी याच्यामध्ये बॅकग्राऊंडला एक्झिक्यूट होत असतात. तर आता हे सगळं कुठं होतं, तर याचे डेटा सेंटर समुद्रात वगैरे ठेवलेले असतात आणि त्याच्यानंतर ती एनर्जी जनरेट होते. तर खूप सारं पाणी वगैरे त्याच्यासाठी लागतं. आता हे कसं लागतं, काय लागतं, तर याच्यावरती आपण डिटेलमध्ये एक व्हिडिओ नंतर घेऊ, की एआय प्लॅटफॉर्म कसा चालतो, मॉडेल रन व्हायला काय लागतं, मॉडेल रन होताना किती एनर्जी एक्झिक्यूट होती आणि एनर्जी कशामधनं ती जनरेट करतात. तर डेटा सेंटर म्हणजे किती सर्व्हर्स बॅकग्राऊंडला लागतात, हा डेटा कुठं जातो आणि एआय काय करतो, की जो डेटा आपण देतो त्याच्यावरती परत तो लर्न करत असतो. ओके. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे ज्यावेळेस आम्ही शिकायचो म्हणजे 2015ला, त्यावेळेस ते थेरॉटिकल होतं. त्यावेळेस तेवढं ते प्रॅक्टिकल आलं नव्हतं. बट त्याच्यावरती खूप सारं सायंटिस्ट लोकांनी काम केलं. 5 वर्षात म्हणजे 2020-22 मध्ये एआय चांगल्या प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध झाला. ChatGPT पहिल्यांदा मार्केटमध्ये आलं आणि त्याच्यानंतर खूप साऱ्या गोष्टी आल्या. ओके. DeepSeek एआय सुद्धा म्हणजे ChatGPTला अल्टरनेटिव्ह आला. मग ChatGPTने पण त्याचे व्हर्जन्स वगैरे अपडेट केले. खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी आल्या. आता तर एडिटरमध्ये आलं. म्हणजे जे एडिटर आपल्याला आधी ChatGPTला क्वेश्चन करायला लागायचा, की मला स्टेप्स दे, मला कोड दे. मग तो आपण एडिटरमध्ये टाकत होतो. मग बिल्ड करत होतो. आता त्याची पण गरज नाही राहिली. विंडसर्फ किंवा कर्सर हे टूल्स तुमचं क्षणार्धात म्हणजे फ्यू सेकंदमध्ये तुमचं सोल्युशन इम्प्लिमेंट करून देतात. बट याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे, की तुम्हाला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग आलं पाहिजे, की तुम्ही प्रॉम्प्ट कसं देताय हे सगळ्यात याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. आता प्रॉम्प्ट द्यायचा आहे म्हणजे कोडिंगचं नॉलेज पाहिजे. प्रॉम्प्ट विचारताना तुम्हाला त्याला सांगता आलं पाहिजे, की मी कुठली लँग्वेज यूज करू शकतो, मला बेस्ट कुठली आहे, मी ती लाँग टर्म कशी मेंटेन करणार. म्हणजे सॉफ्टवेअर जस्ट डेव्हलप केलं तर नुसतं तिथं काम सॉफ्टवेअर इंजिनिअरचं संपत नाही. ते तुम्हाला वर्षानुवर्ष सॉफ्टवेअर मेंटेन करायला लागतं. ते स्केलेबल करायला लागतं. तुमची वेबसाईट डाउन नाही झाली पाहिजे. मग हे सगळं तुम्ही कसं करणार? तर ह्या सगळ्या गोष्टी डिझायनिंगचा पार्ट सगळा येतो. त्याच्यामुळं बऱ्याच जणांचे जे व्हेरिएशन्स आहेत, की आन्सर मिळण्यामध्ये, की एआय आय शुड यूज एआय ऑर नॉट. तर याच्यामध्ये याचा आन्सर काय, की तुम्ही एआय यूज करा. बट तुमचे यूज केस कशा आहेत आणि तुम्ही किती फास्ट त्याच्याला सॉल्व्ह करताय, तुम्ही त्याला कसं मेंटेन करताय आणि कशा पद्धतीने टेक्नॉलॉजीज तुम्ही त्याच्यामध्ये यूज करताय. याचा आन्सर किंवा त्याचा ते सॉफ्टवेअर मेंटेन करायला किती कॉस्ट लागणार आहे? जर मी एआय केलं आणि जर मी मॅन्युअल वेने गेलो, म्हणजेच काय, की नॉर्मल प्रोसेसने गेलो, की इंजिनिअर्स लावले, टेस्टर्स लावले, डेव्हऑप्स इंजिनिअर्स लावले, तर मग मी एक सॉफ्टवेअर बनवू शकतो. बट व्हाईस वर्सा जर मी तेच सगळं एआयने यूज केलं, तर त्याची कॉस्ट किती येते? म्हणजे तिकडे मला 10 माणसं लागतायत. तेच मी इकडे एका माणसात सगळ्या टेक्नॉलॉजी, सगळ्या गोष्टी करू शकतो का? मी क्यूए ऑटोमेशन याचं लिहू शकतो का? मी डिप्लॉयमेंट करू शकतो का? तर ह्या सगळ्या आन्सर्सचा आन्सर आहे, की तुम्ही एक असेसमेंट केलं पाहिजे, की मला हे पॉसिबल आहे का? तर एव्हरीथिंग इज पॉसिबल फ्रॉम एआय. बट तुम्हाला बाकीच्या गोष्टीसुद्धा विचारात घेऊन, जसं की सिक्युरिटी, तुमचा डेटा कॉम्प्रोमाईज होतोय का? स्कॅलेबिलिटी, तुमचं सोल्युशन स्केलेबल आहे का? त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ युअर सॉफ्टवेअर, ते तुमचं मेंटेनेबल आहे का? किती दिवस ते चालेल किंवा त्याला परत तुम्ही मेंटेन करू शकताय का? दुसरा इंजिनिअर आला, तुम्ही डेव्हलप केलं, बट दुसरा इंजिनिअर आला, तर त्याला कुठले प्रॉम्प्ट विचारायचे हे पण त्याला आलं पाहिजे. त्यालाच प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग मानतात. तर आता ऑर्गनायझेशनमध्ये अशा प्रकारचे जॉब्स अवेलेबल झाले, की जन एआय, एआय सॉफ्टवेअर इंजिनिअर किंवा प्रॉम्प्ट इंजिनिअर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. तर व्हेरियस एआय टूल्स आर देअर. इट इज व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक आणि खूप महत्त्वाचं आहे आणि येणारं भविष्य सगळं याच्या अवतीभोवती असणार आहे. तर काळानुसार आपल्याला या टेक्नॉलॉजी म्हणजे कोडिंग शिकायचंच, डिझायनिंग स्किल शिकायचंच, डिप्लॉयमेंट, डेव्हऑप्स वगैरे बिल्ड अँड डिप्लॉयमेंट शिकायचंय. बट आता पुढची स्टेप काय, की एआय शिकायचं. आता एआय नुसतं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स एवढ्यापुरतं ते मर्यादित नाहीये. त्याचा स्कोप खूप वास्ट आहे. मॉडेल डिफाईन करता आले पाहिजे, एजंट तयार करता आले पाहिजे, सॉफ्टवेअर तयार करता आलं पाहिजे, एडिटर्स तयार करता आले पाहिजे. समजलंय? तर आय होप म्हणजे जे आपला आजचा अजेंडा होता, की कर्सर टूल अंडरस्टँड करणं, तर तो सॅटिस्फाय झालाय. जसं कर्सर टूल आहे, तसं विंडसर्फ पण टूल आहे. ओके. तर आता कंपन्यांना कसं, की एक्सपर्टीज जे आहे ते एआय टूल्स देते. बट त्याचे सुद्धा चार्जेस असतात. म्हणजे जसं की आता आपण पाहिलं, की याला सुद्धा $20, $15 चार्जेस आहेत मंथली आणि बेस्ड ऑन प्रॉम्प्ट ठरतं, की तुम्ही किती क्वेश्चन विचारणार, त्याच्यानुसार ते तुम्हाला आन्सर देणार. ओके. तर एआयमुळं आता
जे म्हणजे टेक्नॉलॉजी आपल्याला पाहिजे होती किंवा स्किल सेट पाहिजे होते, तर त्याची रिक्वायरमेंट थोडीशी कमी झाली, बट पूर्ण नाही. जसं की मी सांगितलं की एआय पूर्ण रिप्लेस करणार नाहीये. एक्सपर्टीज स्टिल लागणार आहे. तरी इंजिनिअर्सवरती आहे की आपण टेक्नॉलॉजी जुन्या टेक्नॉलॉजीमध्येच न राहता नवीन पद्धतीने सुद्धा आपल्याला कोडिंग आलं पाहिजे. म्हणून आपल्याला एआय टूल्स आले पाहिजेत. ओके. तर आजचं सेशन त्याच्या अवतीभोवती होतं. क्वेश्चन्स आहेत का? आणि दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग. तर किशोर, आय थिंक यू हॅव एक्सप्लेन्ड इट व्हेरी वेल. खूप अजून बाकी साऱ्या यूज केसेस पण आहेत ज्या आपण अचीव्ह करू शकतो. बट आय थिंक फॉर दिस पर्टिक्युलर वे दॅट इज लाइक मीन्स व्हेरी गुड डेमो. या ओके सर, थँक्यू. अजून काही आदित्य, दिशा, क्वेश्चन्स आहेत प्रणव, का? प्रथमेश, क्वेश्चन विचारा.